आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप स्पेशल असणार आहे, कारण 2 दिवसापूर्वी आम्ही ऑर्डर केलेली होती टीव्ही आणि प्रिंटर, आणि ती टीव्ही आम्हाला आता जस्ट थोड्या वेळापूर्वी भेटलेली आहे, त्याची डिलिव्हरी झालेली आहे आणि आता मी ते ओपन करणार आहोत। आणि हा टीव्हीचं जे काही मॉडेल आहे ते आहे TCL QLED टीव्ही असं आहे, जे काही 65 इंच आहे, 2025 चं फ्रेश न्यू मॉडेल आहे, ब्रँड न्यू टीव्ही। तर चला, जसं की मी म्हटलेलं होतं आम्ही ही टीव्ही ऑर्डर केलेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता ह्याचं जे काही पॅकेजिंग आहे ते खूप सुंदर असं म्हणजे व्यवस्थित आलेलं आहे। त्या टीव्हीला काही धक्का लागलेला नाही आहे आणि पॅकेजिंग एकदम उत्तम अशी आहे। आणि हे जे काही टीव्ही आम्ही मागवलेली होती ती मीडिया मार्ट म्हणून एक शॉप आहे, तिथून मागवलेलं होतं। कारण काही दिवसापूर्वी आम्ही तिथे गेलेलो आणि तिथे चेक केलेली क्वालिटी चेक केलेली होती, साईज चेक केलेली होती की किती मोठी आहे टीव्ही, आणि त्याच्यानुसार मग आम्ही ही ऑनलाईन मागवलेली होती। आणि आता इथे तुम्ही बघू शकता इथं आम्ही टीव्ही ओपन करत आहोत आणि ही आम्ही आमच्या खालच्या हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग रूममध्ये ह्याला लावणार आहोत। आधी तर असं ठरलेलं होतं आमचं की 75 इंच घ्यायची, पण 75 खूपच मोठी झाली असती आणि म्हणून म्हटलं की 65 ही परफेक्ट साईज आहे। आणि आता आम्ही ह्याचं ओपन करत आहोत। जेव्हा आम्ही ही टीव्ही ओपन केली तेव्हा याच्यामध्ये आम्हाला खूप साऱ्या काही गोष्टी पण त्याच्यासोबत मिळालेल्या होत्या, जसं की टीव्हीचं स्टँड होतं, ते स्टँड मिळालेलं होतं, त्याच्यासोबत एक बुकलेट होतं ज्याच्यामध्ये आपण सेटअप कसा करायचा वगैरे किंवा ह्या टीव्हीविषयी थोडीफार माहिती त्याच्यामध्ये दिलेली होती, आणि सोबत रिमोट पण आलेला होता। आणि त्याच गोष्टी आम्ही सगळ्या बघत होतो। इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता मी तुम्हाला सांगणार आहे QLED टीव्ही म्हणजे नेमकं काय, कारण मला देखील आधी याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं। जेव्हा आम्ही ऑर्डर करायला सर्च केलं तेव्हा मला समजलं की QLEDमध्ये काय फरक आहे, LEDमध्ये काय फरक आहे, आणि ह्याच्यामध्ये खूप सारे प्रकार पण असतात। तर QLEDचा मेन अर्थ असा होतो की क्वांटम डॉट LED, ह्याच्यामुळे स्क्रीनमध्ये जे काही छोटे क्वांटम डॉट असतात हे डॉट्स रंगांना जास्त चमकदार आणि जिवंत बनवतात आणि साध्या LEDपेक्षा जास्त ब्राईटनेस मिळतो आणि जे काही रंग आहे ते नॅचरल आणि क्लिअर दिसतात, त्यामुळे ही टीव्ही चांगली आहे। त्याचबरोबर ही जी काही TCL टीव्ही आहे ही HDR आणि डॉल्बी विजनला देखील सपोर्ट करते, त्यामुळे टीव्हीचा जो काही स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट आहे तो मस्त दिसतो आणि एकदम नॅचरल। स्क्रीन मोठा असल्यामुळे घरातच थिएटरचा फील येतो, फॅमिलीबरोबर बसून बघायला देखील खूप मजा येते। त्याचबरोबर ह्या टीव्हीमध्ये स्मार्ट टीव्ही फीचर्स आहेत। गुगल टीव्ही, स्मार्ट OSमुळे यूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ सारखे ॲप्स आपण थेट ह्याच्यामध्ये चालवू शकतो। त्याचसोबत आपण आवाजानेही डायरेक्ट सर्च करू शकतो। तर आता टीव्हीचं तर तुम्ही बघितलाच, आता आपण बघणार आहोत प्रिंटर ओपनिंग, कारण ह्या टीव्हीसोबत आम्ही मागवलेलं होतं एक छोटंसं प्रिंटर। तर हे जे काय प्रिंटर आहे हे HPचं आहे, आणि ह्या प्रिंटरमधून आपण प्रिंट, कॉपी किंवा स्कॅन ही तिन्ही कामं एकाच मशीन थ्रू करू शकतो। आणि हे जे प्रिंटर आहे वायरलेस देखील आहे, फोन किंवा लॅपटॉपवरून देखील आपण थेट प्रिंट, स्कॅन वगैरे करू शकतो। आणि खूप छोटं आहे, त्यामुळे घरासाठी एकदम परफेक्ट आहे, साधं एकदम सेटअप आहे, आणि स्मार्ट ॲपने देखील सहज आपण ते वापरू शकतो। इन्स्टंट इंक सपोर्ट आहे, आणि ते जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा त्यांनी आपल्या 1-2 कार्टेज देतात, त्यामुळे आपण जेव्हा ते सेटअप करतो तेव्हा लगेच यूज करू शकतो। हे ब्लॅक कार्टेज आणि एक कलर कार्टेज आहे, ते आपल्याला इथे त्याचे जे सेलोटेप आहे ते आपल्याला जंटली रिमूव्ह करायचं आहे। टेप आहे ते आपल्याला कुठे मिळते, तर आपल्याला त्याची दोर पकडायची आहे आणि जायचं आहे जिथे ती जाते ती। आता हे ह्याच्यातनं जाते त्यामुळे इकडे काढायचं, आता ह्याच्यातनं हे कॅमेरा जरा फोकस करा खाली, तर हे खाली गेलेलं आहे आणि हे काढायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता ह्या टेपला ना एक पुट्टा लावलेला आहे, तो पुट्टा आपल्याला काढायचा आहे। तो कसा काढणार हा खूप ट्रिकी आहे।
कॅमेरामॅन तुम्ही इकडून. ओके, हे असं आडवं करायचं आणि मग नंतर हा पुट्टा निघतो. समजलं? तर आता हे चालू केलेलं आहे बरोबर. आता आपण जाऊया हे करूया, इंक नंतर आपण घालूया, कारण ना त्याच्यामध्ये एक हे असतं जे आपण इथे तुम्ही फोकस करून दाखवू शकता कॅमेरामॅन. इथे जे आहे ना ह्या सॉकेटमध्ये आपल्याला ते 2 घालायचे आहेत. तर आपण आता चालू करूया. गोल्डन डॉट्स आहेत त्या आतल्या बाजूला यायला पाहिजे. आपण त्याची जस्ट टेप जेंटली काढलेली आहे. असं घालायचं आहे आपल्याला, घालायचं आहे. आणि हे घातल्यानंतर जरासं त्याला पुश करायचं आहे वरती. ओके, तर आता हे बंद करून टाकूया. तर हे जे आहे डिस्प्ले ह्याला म्हणतात कंट्रोल पॅनल. नंतर हे पहिलं जे बटन आहे ते पॉवरचं, जेव्हा आपण प्लग करतो तेव्हा नंतर ते दाबून धरायचं, मग पॉवर ऑन होणार. नंतर हे इंक अलर्ट आहे, तुम्ही बघू शकता आत्ताच आपण इंक घातलेली आहे का नाही, तर त्यामुळे इथे ते इंक शो होते. नंतर हे कॅन्सलचं बटन आहे, हे रिझ्यूमचं बटन आहे, इन्फॉर्मेशनचं आहे, वायरलेस म्हणून मोड आहे तो, कॉपी आणि कलर कॉपी बटन, प्रेस स्टार्ट कलर कॉपी जॉब, म्हणजे जर आपल्याला कलर प्रिंट करायचं असेल तर हे आपण दाबू शकतो. किंवा आपण आपल्या लॅपटॉपवरती पण कमांड देऊ शकतो की कलर पाहिजे मला. आणि आपण फोनवर करून पण फोनवर सुद्धा ऑपरेट करू शकतो, राईट? करेक्ट करेक्ट. आणि हे सगळं त्याचं दिलेलं आहे सगळं. मित्रांनो, HP ॲप मी आता इन्स्टॉल केलेलं आहे आणि आता आपण हे डिव्हाइस आपण ॲड करणार आहोत आपण तुमच्यासोबतच. सेटअप अ न्यू प्रिंटर, बरोबर, आपला नवीनच आहे. वायफायने आपण कनेक्ट करणार आहोत, ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. प्लेस द प्रिंटर ऑन द फ्लॅट सरफेस, देन द प्लग इट, पॉवर ऑन, हे सगळं केलेलं आहे. कनेक्ट द युअर वायफाय वगैरे ते पण केलेलं आहे. टर्न ऑन द लोकेशन अँड ब्लूटूथ ऑन द मोबाईल, ते पण केलेलं आहे. प्रिंटरसोबत आम्ही ऑर्डर केलेले होते हे कॅनॉनचे पेपर, जे की A4 साईजचे आहेत आणि त्याच्यामध्ये 500 पेपर्स आहेत. आणि ते आपण ओपन करतोय आणि ते ओपन झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि प्रिंट करणार आहोत, टेस्ट प्रिंट. तर हे पेपर आम्ही काढलेले आहेत नुकतेच बाजारातून आणलेले, कोरे. हे आपण असं वरती करायचं. हे वरती का करायचं, ह्याच्यामध्ये पेपर आपण ठेवायचे इथे, ते आपल्याला हो हो पहिले HPचाच पेपर निघाला, आम्हाला वाटलं की आमचा पेपर निघेल, तर HPचाच पेपर. टेस्ट आहे ना ते, तर मी काहीतरी त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले असले त्याच्यामध्ये. तर हे बघा, पहिलं पेज असं आलेलं आहे आणि दररोजच्या वापरासाठी हे प्रिंटर खूपच चांगलं आहे. आणि नेदरलँडमध्ये का प्रिंटर उपयोगी आहे, तर कारण इथं आपल्यासकट जसं इंडियामध्ये मोठी मोठी प्रिंटरची दुकानं असतात तशी इथं नसतात. आणि डॉक्युमेंट, फॉर्म किंवा गव्हर्मेंट कागदपत्र वगैरे आपल्याला लागतात आणि त्याच्यासाठी मग आपल्याला प्रिंटर लागतं. आणि म्हणूनच आम्ही म्हटलं की छोटंसं कॉम्पॅक्ट असं प्रिंटर घेऊया. तर फायनली मंडळी आपली प्रिंट आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि असं समोर धरलं आहे. तर मंडळी आता तुम्ही इथं बघितलाच प्रिंटर, TV आम्ही सगळं काही ओपन करून तुम्हाला दाखवलेलं आहोत. त्याचे रिव्ह्यूज काय आहेत ते देखील सांगितलेलं आहेत. आमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर ह्या तुम्हाला दोन्ही गोष्टी कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.